बैलगाडी मालकांच्यावर कोणत्याही प्रकारचे अडीअडचणी आल्या, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. जिथं कुठं संघटनेचे पदाधिकारी कमी पडले असतील तर संघटनेचा एक सदस्य, संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो की तुमच्या कुठं अन्यायाला, कुठंतरी वाचा फोडण्यासाठी कुठंतरी माझा सहकारी कमी पडला. पण इथून पुढे लक्षात घ्या, विलास देशमुख म्हणजे संघटना नाही. विलास देशमुख हा संघटनेचा घटक जरूर आहे, पण संघटना ही तुम्ही आम्ही सगळी आहे. तुम्ही आहे म्हणून विलास देशमुख इथं उभा आहे आणि त्या विलास देशमुखच्या पाठीवर ह्या वरिष्ठांची थाप आहे म्हणून विलास देशमुख उभा आहे. मी तुमच्याशिवाय शून्य. पैलवानकी भाषेत सांगायचं झालं तर मी बरेच वेळा बोलतो की विलास देशमुख हे नाव किंवा विलास देशमुख नावाची अनेक लोक जन्माला आली. एक विलास देशमुख राजकारणात होऊन गेले ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं, आणि दुसरा विलास देशमुख त्याच्या नावापुढे 4 अक्षर जोडली गेली, पैलवान. पैलवान हे 4 अक्षर आणि तो शब्द माझ्या नावापुढे आला म्हणून माझ्या नावाला कुठेतरी वेटेज आलं, म्हणून माझ्या नावाला वलय आलं. आणि ते वलय लाल मातीचं आलं, लाल मातीची सेवा करत आलं. त्या लाल मातीतल्याच माझ्या सहकार्यांची सेवा आजरामर करावी म्हणून मी या बैलगाडी क्षेत्रात तुमची आमच्या सर्वांसाठी उपस्थित आलो होतो. विशेषतः काल परवाचा घडलेला प्रसंग मी मगाशी सगळ्यांना सांगितला. काय झालं काय नाही त्याच्यावर अर्धवट भाषेत समालोचक बोलले, काही जणांनी स्पष्टीकरण दिली. माझा मुद्दा हा त्या व्यक्तीशी नाहीच आहे. तो व्यक्ती माझ्या बरोबरीचा त्या कॅपेबिलिटीचा नाहीये. उद्या माझा पोरगा इथं आलाय, त्याची कॅपेबिलिटी किंवा तो व्यक्ती तुमच्या सर्वांच्या लेवलचा नाही, तो लहानच आहे. पण ज्यावेळेस संघटनेविषयी आला त्यावेळेस माझी अस्मिता दुखवली गेली. प्रताप तात्या इथे त्या सुरुवातीला बोलताना त्याला किती मोवळ भाषेत बोलत होतो. ज्यावेळेस निषेधाचा बॅनर पाडला त्यावेळेस परकड घालून आला मी. तू बोल, विलास देशमुखवर बोल. आता विलास देशमुखवर बोलले, मी उत्तर दिलं ना. विलास देशमुख व्यक्तीच्या उत्तर द्यायला तयार आहे कुठल्याही प्रसंगात. मी ह्याच्या अगोदरही सांगितलं, साम दाम दंड भेद सगळ्या बाजूने मी तयारीत आहे. मला कुणी ती मला फिकीर नाही, पण संघटनेवर बोलायचं नाही. संघटनेवर बोलला त्याला जशाच तसं उत्तर इथून मागही दिलं गेलं होतं आणि इथून पुढे कळव्या भाषेत दिलं जाणार. कारण की संघटना ही गोरगरिबांच्या प्रेमातून, गोरगरिबांच्या आशीर्वादातून, ह्या वरिष्ठांच्या कामकाजातून घडलेली आहे. त्यामुळे संघटनेवर कोणी बोलायचं नाही. संघटनेची रूपरेषा, संघटनेचं काम किंवा आज तुम्ही सगळे जमलाय, बऱ्यापैकी सर्व संघटना जमल्यात. एक मध्यंतरीचा मुद्दा मी उपस्थित केला होता सभासद नोंदणीचा. त्याबद्दल काही लोकांचे गैरसमज होते. बाबा बरोबर आहे का? काही लोकांचे तुम्हाला फोन आले, संतोष मोडकांना आले, आमच्या युवा पदाधिकारी राहुल जगतापांना आले की 500 रुपये कशासाठी? ह्याच्या अगोदरच्या पैशाला कोण जिम्मेदार होता? आम्ही लय वेळा पैसे दिले. पण मी ज्या खानापूर, पलूस किंवा पाटण ह्या मिटिंगला गेलो, कडेगाव तालुका, तिथं सांगितलं वकील साहेब आपण की हे 500 रुपये जे तुमची घेतोय ना मी, त्याचं 100 ते जे कार्ड 170 रुपयाला मुंबईवाल्यांचं बनलं ते 100 ते 125, त्याच्यापेक्षा चांगलं कार्ड कायमस्वरूपी सभासत्वाचं कर्ज देता येईल ह्याचा प्रयत्न मी करतोय. उरलेले जे तुमचे पैसे ते आपण संघटनेचं अकाउंट खोलले, ह्या सगळ्या वरिष्ठांच्या कानावर घातले. मी संघटनेचं पॅन कार्ड काढले, संघटनेचं अकाउंट खोलले. त्या संघटनेच्या अकाउंटवर जी 10-20 लाख रुपयाची रक्कम जमा होईल ते ठेवायची. मध्ये ज्योतिराम ड्रायव्हर गेला, रुपेश ड्रायव्हर गेला, गणेश ड्रायव्हर गेला, प्रशांत गेला. ज्योतिरामच्या घरी आम्ही 2,56,000 रुपये दिले सगळ्यांच्या माध्यमातून. प्रशांतच्या घरी 35,000 गेले. रुपेशच्या घरी 1.25 लाख रुपये दिले. ही तफावत न ठेवता सगळे एकसारखे, तर जी रक्कम आपल्याकडे जमा होईल त्याच्यावर जी व्याज येईल त्यातून एखादा ड्रायव्हर जो संघटनेचा अधिकृत सभासद आहे त्याला जर दुर्दैवी मृत्यू आला तर त्याच्या कुटुंबाला संघटना म्हणून, परिवार म्हणून 50,000 रुपयाची तात्काळ मदत आपण करणार संघटनेतर्फे. जर एखाद्या ड्रायव्हरला गाडी चालवताना कुठं पडला, इजा झाली, हात मोडला, पाय मोडला, तर त्या अधिकृत नोंदणीकृत ड्रायव्हरला आपण 15,000 रुपयाची मदत आपल्या संघटनेतर्फे करायची. आणि हा नाद 10 वर्ष नाना तुम्ही आम्ही बघितले. ह्या रस्त्यानं पळा, त्या रस्त्यानं पाळा, पाठ 4ला बैल भरा, 7ला घरी या. ह्या अडचणी ज्या सर्वसामान्य बैल मालकांनी त्याची कॅपॅसिटी नसताना सुद्धा माझा देशी गोवंश जतन केला, संगोपन केला, संवर्धन केलं. जो देशी गोवंश जपला त्यानं त्याच्या दारात सगळीच सक्षम नाही तुमच्या माझ्यासारखी.
काही गरीब पण आहेत, पण त्या लोकांनी त्या काळातही नाद टिकवला. जर त्या बैल मालकाचा बैल, जसा आता कडेगाव तालुक्यातला तो माऊली बैल गेला, गरीब बिचारा, तर त्या मालकाची एवढी आता परिस्थिती नाही आजच्या काळात एक नवीन बैल घेण्याची, पण त्याला एक लहान वासरू घेऊन त्याचा नाद आजारांवर ठेवावा, चिरंतर ठेवावा म्हणून एक 10 ते 15 हजार रुपयाची मदत आपण आपल्या संघटनेतर्फे करायची. आणि जर संघटनेच्या एखादा पदाधिकारी किंवा ड्रायव्हर जर मैदानात असेल, गाड्या बाहेर जातात, दुर्दैवी घटना घडते, एखादा जर सर्वसामान्य बैलगाडी मालक किंवा ड्रायव्हर अपघातात मृत्युमुखी पडला, तर त्याला जर 2 मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणाचा 10वी ते 12वी पर्यंतचा खर्च या अखिल भारतीय संघटनेने करायचा. ह्यासाठी माझे ते 500 रुपये घेतले होते. आणि जर विलास देशमुखला ह्यातनं पैसेच कमवायचे असते, पैसे खायचे असते, आपला हेतू साध्य करायचा असता, तर विलास देशमुखनं माझ्या 4 सहकार्यांचे नंबर दिले असते आणि ह्याच्यावर तुम्ही तुमचे पैसे मारा, तुमची नावं सांगा, तुमचं नाव पाठवा, नोंदणी तुमच्या करून घेतो. नाना, तुमचा वाळवा तालुका आहे, तुम्हाला माहिती आहे का बैलवाले किती तिथं? सांगा मला एक आकडा. असतील किती जण नोंदणी करणार तुम्हाला माहितीत का? 100 लोक असतील. संतोष शेठ मोडक तुमचा तालुका, हवेली तालुका कुठलं पसरलेला आहे? तुमच्याकडे माहिती का किती नोंदण्या होतील तुमच्या? जर तुमच्या इथनं 200 लोकांनी नोंदणी केली असेल, मी जर तुम्हाला सांगितलं 180च केली, मी माझ्याकडे डायरेक्ट पैसे घेतले असते, सांगितलं असतं 180 जणांची नोंदणी, तुम्ही काय त्या 180 जणांना विचारा गेला असता का तुम्ही नोंदणी केली? अरे, पैसे खाणं हा माझा हेतूच नाही किंवा ही माझी परंपराच नाही, किंवा मला ज्या गुरूंनी संस्कार दिलेत, पैलवानकी क्षेत्रातले दत्ता भाऊ आहेत, सुभाष ताके आहेत, उदयदात आहेत, आनंद आप्पा आहेत, ह्या लोकांनी जे संस्कार दिले, किंवा बैलगाडी क्षेत्रात आबासारख्या 2 माणसांनी जे संस्कार दिले आणि जे प्रेम तुम्ही माझ्यावर दाखवले, आजपर्यंत घरी बसून मुख्यमंत्र्याचा आदेश लोक डावलतात, पण हे बैलगाडी क्षेत्रात मी काय कमवलं होतं? मी घरी असलो ना, घरी इथनं फोनवर सांगितलं ना, तर माईकवर हे समालोचक माईकवर आपला फोन जोडतात माझा, आणि मी जर निर्णय दिला ना, ती 3 नंबर तासावली गाडी लागली, बास बैल मालकी ऐकतोय, हे कमवले. आणि हे निरंतर ठेवायसाठी तुमच्या 1 ना 1 रुपयाची जबाबदारी घ्यावी लागेल देशमुखची असेल. तुम्ही दरवर्षी पुढच्या वर्षी वर्धापन दिनाला आपण सगळा लेखाजोखा मांडणार आहे की आपल्याकडे किती रक्कम जमा झाली, किती खर्च केला, त्याचा आढावा मी देणार आहे. आणि हा मला मी देणं तुम्हाला 100% लागतो का? तर हा तुमच्या कष्टाचा पैसा आहे, तुमच्या कामाचा पैसा आहे, तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या पोटाला चिंता घेऊन दिलेला पैसा आहे, ह्याचा गैरवापर होणार नाही. ह्याच्या अगोदर काय झालं माहित नाही, ह्याच्या अगोदरची कोण लोक माहित नाही मला, पण ज्या लोकांच्या बरोबर मी संघटित होऊन काम करतोय ना, ही लोक दुसऱ्या तांदळा एवढी पारदर्शक आहेत. आणि त्यामुळं तुमच्या सगळ्या गोष्टींचं 100% खात्रीशीर निवारण होणार का? तर होणार. राहिला मुद्दा काल परवाचा, नानांनी आता सांगितलंय, एक तर तुम्ही गेले 15 दिवस अनेक बैल मालक बिचारी रडले, नाना रेकॉर्डिंग आहे माझ्या फोनवर. ही व्यक्ती अमरावतीवरून आली, कुठं योगेश शेठ, तुमची ओळख उद्या अमरावतीवरून एसटी ना आल्यात, हे योगेश शेठ असोले कशासाठी? आजच्या मीटिंगसाठी आलेत फक्त, अमरावतीचे बैलगाडी मालक आहेत. ही व्यक्ती रडली, अशा अनेक लोक रडली. पहिलं आम्ही नाद बंद करतो. अरे, माझा हेतू तुमचा नाद बंद करायचा नाही. मी कशासाठी थांबलो होतो की अनावधानानं, शेवट मी माणूस आहे, मी एक तर फौजी, दुसरं पैलवान आहे, मी तर डबल हायपर होतो. मग एखाद्या दिवशी अनावधानानं माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडून आहे म्हणून मी थांबलो होतो. मी पटपुटा नाही, मी पळणार नाही. काही लोकांना वाटत होतं ना, आगे याला का खरंच गेला. मी मैदान सोडून नाही पळालो, मी माझी बैल नाही इकली. मी सांगितलं होतं मी मैदानात राहणार, मी ह्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा सदस्य म्हणून राहणार, मी मागे सरणार नाही किंवा मला कुणासारखी नौटंकी करायची सवय नाही. मी नौटंकीतला माणूस नाही. परवाचा आजपर्यंत ज्या लोकांनी मला बोलवलं, मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे, त्या लोकांच्या मैदानाला दत्ताभाऊ मी 100% पोहोचण्याचा प्रयत्न केला. 20% कुणाच्या पोचलो नसत, 5:06 उठून पोहोचण्याचा प्रयत्न केला. परवा दिवशी आता मला चिरंजीव तिथे कडेगाव तालुक्याला कुस्त्या होत्या त्याच्या ग्रिकोच्या, तो कोल्हापूरला तालुक्यात ते कॉस्ट्युम राहिले कोल्हापुरात. आता म्हणजे कॉस्ट्युम काय करायचं, म्हणजे कुणाच तरी घेऊ. आमच्या मोठ्या मेहणीची कन्या खेळती, चांगली गोष्टी करती नंदी, तर म्हणजे तिचे कॉस्ट्युम मागू. तो त्याला पहिल्यापासून सवय की आपल्या वस्तू आपल्यापाशी पाहिजेत कुस्तीला जाताना. आमच्या शिवानं सांगितलं 2 मिनिटात, दुनियासाठी आपण 150 किलोमीटर लांब जातो ना,
तिथलं गाडी काढा सातारला जाऊ आणि 1000 रुपये पोरासाठी घालवाय तुम्हाला दुखतंय का? त्याला कॉस्ट्युम नवीन आणू, आम्ही नवीन कॉस्ट्युम आणल्या. म्हणजे मी माझ्या पोरा बाळांपेक्षा ह्याच्यापेक्षा माझ्या कुटुंबापेक्षा तुम्हाला जास्त वेळ देतोय. माझं एकच हेतू, माझ्या गोरगरीब गाडी मालकावर अन्याय कुठं नाही झाला पाहिजे. माझी आणि आप्पांची वादावाद झाली, माझी आणि जीवन कुठे, जीवनची 2-3 वेळा वादावाद झाली. जीवनचा मनात संभ्रम निर्माण झाला सोनेरा केसरीच्या मैदानात. 3 दिवसांना व्हिडिओ आले, तुम्हाला सगळ्यांना टाकली ना मी. अरे मी ज्या वेळेस तो निकाल थांबवला होता माहिती का, पहिलेच येत होती, मला पलीकडून अर्जुनचा पाय दिसत होता म्हणून मीच निकाल थांबवायला लावला. नाही, दोन्ही अँगलनं बघा निकाल द्या. पण ज्यावेळेस आपण पारदर्शकरित्या तो निकाल बघत होतो त्यावेळेस तो पाय पलीकडे बैलाचे 2 उड्या केलेत हे आमच्या निदर्शनास आलं. राहुल दादा नाहीत, आज राहुल दादा आणि त्यांच्या बंधूंनी बघितलं. जीवनही वाटत होतं की ते स्पष्ट होत नव्हतं. आता जसं आबांनी सांगितलं की क्लिअरिटी पाहिजे, त्याचं कारण हे की ते स्पष्ट होत नव्हतं. जीवनला वाटलं माझ्यावर अन्याय होतोय. जीवन त्या दिवशी रागावला, इतका रागावला की पहिलवान माझ्यावर अन्याय करतात. पण 2 दिवसानं व्हिडिओ ज्यावेळी ड्रोनची आली तेव्हा त्याला ते मान्य झालं. माझा हेतू कुणावर अन्याय करण्याचा नाही. मी माझी स्वतःची गाडी असली तरी तेच आणि इतरांची असली तरी तेच, जे खरं आहे ते खरं. फक्त आता तुम्ही सगळेजण माझ्या आतोनातपर्यंत करून इथपर्यंत आला. या वरिष्ठांनी गेल्या 10-15 दिवसात असा एकही दिवस नाही की 1-2 मला फोन नाही किंवा ज्या तालुका कमिट्या आमच्या रोहित यादव सर, आबा मधले आणि आदित्य, प्रवीण सोडकर, संतोष मोडक ह्या किंवा पाटणवाले आलेत, आमचे पलूसवाले आले, ह्यांनी लीड घेतलं की आम्ही राजीनामा देतो. हे मला त्या दिवशीच सांगत होते, अरे राजीनामा देऊ नका. लोकांना हेच पाहिजे की ही संघटना थांबायला पाहिजे. आणि तुम्ही जर एवढ्या हलक्या काळजाचं झालं तर त्यांचा हेतू साध्य होईल. अनेकांची स्टेटस बघा, अनेकांचे स्टेटस बघा. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, जी रोज स्टेटस टाकते तुम्हाला माहितीये, अरे आम्ही स्टेटसवाली माणसं नाही, आम्ही स्टेटस ठेवत नाही, आम्ही डायलॉग टाकत नाही, आम्ही जनतेत उभं राहून माईक घेऊन बोलतो. आम्ही ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणजे स्टेटस आहे. तुमचं जी काही स्टेटस होतं गेली 20 वर्ष तुम्ही करताय, तुम्ही काय साध्य केलं, काय कमावलं, काय गमावलं ह्याचं आत्मचिंतन करा. आणि तुम्ही ज्या बिनबुड्याची संघटना किंवा स्वयंघोषित संघटना म्हणत होता, अरे ती रजिस्टर करून आज ह्या बैल मालकासाठी उभी आहे का? मग तुमच्या मागं कोण येत नाही? आणि ज्या वेळेस त्यांच्या मागं कोण जाईना, त्यांची पोटाची खळगी भरणा, त्यावेळेस अशा कुरघोडी करायच्या. पण आबा, ज्यावेळेस अशा कुरघोड्या व्हायला लागतात आणि ज्यावेळेस एखादा माणूस म्हणतो, भले तो तुमच्या तालुक्यातला असू द्या अण्णा आणि आप्पा, तुम्हाला ही परकड भूमिका घ्यावी लागतील आणि तुम्ही हे म्हणू नका मी कुठल्या पदावर नाही. जसं अजून आपल्याला मोठी मिटिंग घेऊन, महाराष्ट्राची मिटिंग घेऊन जिल्ह्याच्या बॉड्या घोषित करायच्या. आज जिल्हाध्यक्ष आपले तात्याबी आहेत, तुम्ही जिल्ह्याच्या बॉडीवर आहे, तुम्ही राज्याच्या बॉडीवर आहे, हे सगळं झालंय. पण आम्हाला माहितीये की वेळ मिळत नव्हता आपली फायनल मिटिंग घ्यायला एक महाराष्ट्राची. तर सगळ्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि त्या जबाबदाऱ्या पार पडत असताना जर असा एखादा कोण म्हणत असेल तर माझी एक विनंती आहे संघटनेच्या वरिष्ठांना, त्याला कमिटीत आपल्या घेऊ नका. ज्याला संघटनेचे मान्य नसेल ना, तो असाही नासकाय तसाही नासकाय. त्यानं हिथं राहून 4 अजून कांदे नासकी करण्यापेक्षा, 4 लोक फोडण्यापेक्षा त्याला बाजूला करून टाका. त्याला खड्यासारखा उचलून बाहेर करा. असा बी तो आपला विरोधक आणि तसा विरोधक. काय आपल्याला त्याला हिथं ठेवून फितूर होण्यापेक्षा त्याला बाहेरच काढून टाकू ना, नको ते आपल्या. आणि तसल्या लोकांचं रजिस्ट्रेशनही मी करणार नाही. पण ज्या तळमळीनं तुम्ही माझ्यासारखे सामान्य कार्यकर्त्यासाठी इथं आला त्याबद्दल प्रथमतः तुम्हाला सर्वांना दंडवत घालतो, तुमच्या समोर नतमस्तक होतो. मी एवढा मोठा नाही की तुम्ही माझ्यापाशी विनंती कराव्यात आणि मी त्या गोष्टीला कुठे दुजोरा द्यावा. जशा पद्धतीने आता नानांनी सांगितलं की संबंधित व्यक्ती त्याची बाईट किंवा त्याचं म्हणणं ग्रुपवर मांडतोय, त्याची बाईट तो त्याच्या ह्याच्यानं मांडल. मी माझी एक बाईट देऊन त्यानंतर आपलं आजपासून जसं आज तुम्ही आलाय, तालुका संघटना आल्या, सर्वसामान्य बैलगाडी मालकापर्यंत पोहोचावं म्हणून त्याची बाईट पडली की माझी बाईट मी दत्ता भाऊ त्या पद्धतीने देतो. आणि मी तुमच्या सर्वांच्या बरोबर या संघटनेत एकरूप होतो. आणि आपण तालुका कमिटीचे पैसे काढले होते की सभासद नोंदणीचे 3-4 तालुक्यांनी. मी बरकड जरी बोललो असेल तर वेळ प्रसंगी ज्यावेळेस तुम्हाला मदत तुम्ही माझ्याकडे मागितली त्यावेळेस तुमच्यासाठी खंबीरपणे उभा राहिलो. मी माझं बरकड म्हणजे वक्तृत्व असलं तरी तितकंही प्रेम मी लोकांच्यावर करतो.
त्यामुळं इथून पुढे युट्यूब संघटना असेल, झेंडा संघटना असेल, समालोचक संघटना असेल, ड्रायव्हर संघटना असेल, या सगळ्या ह्या अखिल भारतीय संघटनेच्या आधिपत्याखालीच राहतील आणि इथून पुढे त्यांना सगळे नियम, सगळ्या अटी या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मान्य करावे लागतील. आणि जे पदाधिकारी तात्या त्या दिवशी होते, तुम्हाला जर एखाद्या संघटनेच्या एखाद्या विचारधारेच्या लोकांच्या बरोबर काम करायचं असेल तर तुम्हाला आम्ही अडवणार नाही, पण जर तुम्हाला ह्या संघटनेत राहायचं असेल तर तुम्हाला कायमस्वरूपी सदस्यत्व ह्याच संघटनेचं स्वीकारावं लागेल. मग तुम्ही म्हणाल आज दत्ता भाऊंच्या बरोबर जातो, मग उद्या एम नानांनी तिथं गट टू फायनल घेतले, असू दे की जातो कराय, तसलं चालणार नाही. तुम्हाला जर पटत असलं तर आमच्या बरोबर राहा. 500 नाही, 50 नाही, 5 असू द्या, त्या 5 साठी लढत राहू, पण ती 5 कट्टर पाहिजे. नाहीतर उगाच 500 बरोबर आहे आणि 250 आज इकडं उद्या तिकडं, त्यातली काय आम्हाला नकोय. कारण की त्याचा नाहक त्रास आम्हाला होतोय आणि तो त्रास म्हणून आजपासून तुम्हाला जर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची रूपरेषा, तिचं कामकाज, तिची नियमावली पटत असेल तर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या लोकांनी इतर कोणत्याही संघटनेबरोबर राहायचं नाही. हे माझं स्पष्ट या सर्वांच्या वरिष्ठांसमोर स्पष्ट मत आहे. आणि जे काय नियम अटी आहेत तिथून पुढे ज्या कुठे तालुक्यात काय अडचणी येतील, आम्ही युवा पदाधिकारी एक तांत्रिक कमिटी आहे आमची, त्याची घोषणा करायची. नंतर राहुल पैलवान इथे आम्ही एक युवा पदाधिकाऱ्यांची कमिटी आम्ही केलेली आहे. का तर ज्या ठिकाणी तालुका कमिटीचे काही 4-2 लोक असतात, समजा एखाद्या तालुक्यात आता संतोष शिवतारेंसारखे आमचे पदाधिकारी थोडे सॉफ्ट भूमिकेतले विकासरांनी की थर्ड अंपायरला आम्हाला घ्यायचं नाही. तुमचे सारखे लागे बंद प्रत्येक बैल मालकाशी कुणाचीच नाही. मग तुमची जबाबदारी, पाड्याच्या जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. थर्ड अंपायरचा निर्णय हा अखिल भारतीय बैलगाडी तालुका संघटना, आयोजक कमिटी, युवा पदाधिकारी असलेलं ते आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून घ्यायचे. भले अर्धा तास जाऊ द्या, दोन्ही अँगल चेक करा, पण तो योग्यच निर्णय द्या. ज्या त्या ठिकाणी आबांची गाडी म्हणून त्यांना सॉफ्ट करणं, तात्यांची गाडी म्हणून त्यांना सॉफ्ट करणं, मांगडे तात्यांच्या कशी येतल्या त्या घाटात जेवायचे म्हणून त्यांना सॉफ्ट करणं, असलं काय करू नका. भले एखाद्या गरीबानं तुम्हाला चहा पाजलेला असेल, पण बारीक मोठा हा भेदभाव बंद करा या क्षेत्रात, तर हे क्षेत्र टिकन. हे क्षेत्र टिकवण्याची जबाबदारी या संघटनेबरोबर तुम्हाला सगळ्यांची आहे. मी तुमची आता नाना तुम्ही म्हणलं तसं बाईट झाल्यानंतर माझी बाईट देतो. तुम्ही सगळेजण इथं आलात त्याबद्दल मी माझ्या वाई तालुक्यातील तमाम बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आणि मी आमचे वरिष्ठ बैलगाडी मालक आभार वगैरे आणि आमचा बंधू पप्पू जायकवाडी यांना विनंती करतो की अखिल भारतीय बैलगाडी संघटना सर्व वरिष्ठांच्या वतीनं